छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य ज्यावेळेस स्थापन झालं, त्यावेळेस शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर व्हायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस साम्राज्यात रूपांतर झालं, त्यावेळेस या मराठ्यांनी आपला भगवा झेंडा अटकेपार पोहोचवला. पण अटकेपार म्हणजे नक्की कुठं? मराठ्यांनी आजच्या पाकिस्तानामध्ये असणारे नेमके कोणते किल्ले जिंकले? अटकेपार मराठे गेले म्हणजे नेमकं मराठे कुठपर्यंत जाऊन पोहोचले? आणि मराठ्यांनी जिंकलेला सर्वात लांबवरचा किल्ला कोणता? याचीच माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिल. अखंड भारताचं मर्दानी दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि पराक्रम गेल्या 13 ते 15 पिढ्यांपासून या महाराष्ट्राला प्रेरणा देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नवनिर्मितीचं प्रतीक. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवत कित्येक पिढ्या लढल्या, झगडल्या. त्यांनी या स्वराज्याच्या उभारणीमध्ये आपलं रक्त सांडलं. आणि म्हणूनच रामचंद्र पंत अमात्य म्हणतात की सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणवले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारखा शत्रू स्वप्रतापसागरी निमग्न केला. दिगंध विख्यात कीर्ती संपादिली ते हे राज्य. या महाराष्ट्र राज्याने आणि महाराष्ट्र धर्माने आजवर इथल्या मराठी मातीला ऊर्जा आणि स्फूर्ती देण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या साथीनं कार्य करणं हे त्या काळी प्रत्येक मावळ्याचं स्वप्न होतं. आणि त्यामुळेच कान्होजी जेधे म्हणतात की हे महाराष्ट्र राज्य आहे. अवघ्यानी हिंमत धरून जमाव करून स्वामी सन्निध्य राहून एकनिष्ठेने सेवा करावी. आपल्या महाबलशाली पित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी आपल्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तीर्थरूप कैलासवासी थोरले महाराज साहेबांनी म्हणजे आबासाहेबांनी जैसे निर्माण केले तैसेची राज्य चालवावे. आपल्या वडिलांची महातेजस्वी भवानी तलवार आपल्या हातामध्ये घेत पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये लढणाऱ्या या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनीही स्वराज्य राखण्याचं काम केलं, स्वराज्य वाढवण्याचं काम केलं. एवढंच नाही तर आपलं हौतात मिळवून या स्वराज्यामध्ये आपलं नाव अजरामर केलं. आणि पुढे या संभाजी महाराजांचे पुत्र आणि साताऱ्याचे संस्थापक अखंड भारतवर्षाचे सम्राट थोरल्या शाहू छत्रपतींचा महान पराक्रम या 18व्या शतकामध्ये मराठ्यांना अढळ स्थान देऊन गेला. शिवछत्रपतींचा उल्लेख त्यांनी कायम थोरले महाराज साहेब असाच केला आणि त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवत त्यांनी राज्य चालवलं. लक्ष्मीबाई आंग्रे, कान्होजी आंग्रेंच्या पत्नी लक्ष्मीबाई आंग्रे यांनी एकदा थोरल्या शाहू छत्रपतींना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्या म्हणतात की महाराजांसारखा धनी सर्व प्रकारे अभिमानी चित्तावरी धरितील तर रुमशान पावे तो शासनक्रांत करीतील. रुमशाम म्हणजे आजचं इस्तंबूल. मराठ्यांनी आणि या मराठ्यांच्या छत्रपतींनी जर मनावर धरलं तर इस्तंबूलपर्यंत या मराठ्यांच्या राज्याची व्याप्ती होईल, मराठ्यांच्या राज्याची सीमा जाऊन पोहोचेल. युरोपाच्या प्रवेशद्वारापर्यंत हे मराठे जाऊन पोहोचतील एवढा विश्वास कान्होजी आंग्रेंच्या पत्नी लक्ष्मीबाईंना होता. एवढाच विश्वास या मराठ्यांना सुद्धा शाहू छत्रपतींविषयी होता. आणि याच गोष्टीची प्रेरणा घेत मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर यांनी लाहोर आणि लाहोरच्या पुढे जात पेशावर, अटक हे किल्ले जिंकले आणि अटकेपार जात मराठ्यांनी भगवा फडकवला. आणि आजच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला जोडणारी जी खैबर खिंड आहे त्या खैबर खिंडीपर्यंत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. याचीच ही कहाणी. पानिपतच्या आधी अहमद शाह अब्दालीने भारतावर 5 वेळेस स्वारी केली होती. पानिपतची स्वारी म्हणजे 6वी स्वारी. त्याच्या आधी ज्यावेळेस अहमद शाह अब्दाली या भारतावर चालून आला होता त्यावेळेस मराठ्यांनी त्याचा विरोध केला होता. 1758च्या अब्दाली विरुद्धच्या मोहिमेमध्ये सरहिंद प्रांत जिंकल्यानंतर रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे, खंडोजी कदम, नेकाजी भोसले, साबाजी शिंदे यांच्यासह मराठ्यांच्या फौजा अटक, डेरा गाझी, मुलतान, पेशावर इथपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. आणि इथे जाऊन मराठ्यांनी तिथे अहमद शाह अब्दालीच्या सैन्यावर चाल केली होती. अटकेपार झेंडे लावणे ही मराठ्यांच्या इतिहासातली एक रोमांचकारी घटना आहे. मराठ्यांच्या पराक्रमावर, कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या या घटनेला दुसऱ्याही दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्बंध घालून दिलेल्या आणि निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी अटक ओलांडायची नाही ही एक रूढ होती किंवा ही एक अट होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती अट झुगारून लावली. अटक हा मराठ्यांच्या कारकिर्दीचा प्रमुख क्षण असला तरी त्याचा पाया हा छत्रपती शाहू महाराजांच्या उत्तराभिमुख राजकारणाने घातला गेला होता. त्याच्यामुळेच मराठ्यांची घोडी ही खऱ्या अर्थाने नर्मदेमध्ये, यमुनेमध्ये आणि गंगेमध्ये जाऊन न्हाली असं तत्कालीन कागदपत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. मराठ्यांनी अटकेच्या या मोहिमेमध्ये जिंकलेले जे काही मुलुख आहेत त्याच्यामध्ये जे कुठले किल्ले जिंकले होते त्याची माहिती आता इथून पुढे आपण घेऊ. मराठ्यांनी लाहोरमध्ये जिंकलेला शाही किल्ला, अहमद शाह अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहान खान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी आपल्या अवजड तोफखाना आणि दिल्लीतला जो काही लुटलेला सगळा सामान होता तो पूर्ण खजिना या शाही किल्ल्यामध्ये सोडून दिला होता. त्याच वेळेस त्या तैमूरने आपला गुलाम तहमस खान याला गुलामगिरीतून मुक्त केलं. तहमस खान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीवरचे दरवाजे उघडले आणि लाहोरमध्ये पहिलं पाऊल टाकणारा मराठा योद्धा होता मानाजी पायगुडे. तारीख होती 10 एप्रिल 1758 आणि ही हकीकत त्यानं तहमसनामा या आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवली होती. अधिकृतपणे महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती मानाजी पायगुडे यानं
हा लाहोरचा किल्ला जिंकून घेतला. त्याच्यानंतर येतो रोहतासचा किल्ला. झेलममध्ये असणारा हा रोहतासचा किल्ला. या किल्ल्याला 12 मोठे दरवाजे आहेत आणि सुमारे 60 फूट उंचीचे 68 भक्कम बुरुज आहेत. असं म्हणतात की इस किले की ताकद का कोई अंदाज नहीं लगा सकता. आणि हे वाक्य जहांगीरने त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलं. मराठीने जिंकलेला तिसरा किल्ला म्हणजे बालाहिसार किल्ला. आणि बालाहिसार हे अफगाणी नाव आहे. पेशावरमध्ये असणाऱ्या या बालाहिसारचा अर्थ होतो कललेला किंवा काहीसा झुकलेला किल्ला. अहमद शाह अब्दालीचा मुलगा तैमूर शाह यानं हे किल्ल्याला नाव दिलं होतं आणि दुराणी साम्राज्याची हिवाळी राजधानी म्हणून या किल्ल्याला मान होता. पुढे मराठ्यांनी जिंकलेला चौथा किल्ला म्हणजे कोहना किल्ला. मुलतान किल्ला किंवा कोहना किल्ला या नावाने तो इतिहासामध्ये अजरामर आहे. हा किल्ला 1200 वर्ष जुना आहे आणि या किल्ल्याचा जो घेरा आहे तो तब्बल 2 किलोमीटर असून याला 46 बुरुज आहेत आणि तसंच या किल्ल्याला 4 दरवाजे. हा किल्ला ओलांडून पुढे मराठे जाऊन पोहोचले अटकला आणि मराठ्यांनी जिंकलेला 5वा किल्ला म्हणजे अटकेचा किल्ला. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग करत असताना मराठ्यांनी अटकेपर्यंत आपलं सैन्य नेलं. चिनाब, झेलम अशा मोठ्या नद्या त्यांनी ओलांडल्या. रावळपिंडी मराठ्यांनी सर केली आणि मराठ्यांच्या फौजा या सिंधू नदीच्या काठावरून पोहोचल्या. नदीच्या पलीकडे होता अटकेचा किल्ला. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी 1581 साली अकबरानं हा अटकेचा किल्ला बांधून घेतलेला होता. मराठ्यांच्या सैन्याने नर्मदेच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतलेला होता. तसाच अंदाज त्यांना आता सिंधू नदीचाही होता, कारण नर्मदेवर त्यांनी होडीचा पूल तयार करण्याची प्रॅक्टिस केली होती किंवा त्यांना सवय होती आणि या होडीचाच पूल तयार करून सिंधू पार मराठे आले, अटकेच्या किल्ल्यापर्यंत पोहोचले आणि मराठ्यांनी अटकेचा किल्ला हस्तगत करून अटकेवर जरीपटका फडकावला. मराठ्यांनी अटकेचा किल्ला जिंकला 10 ऑगस्ट 1758 रोजी आणि यावेळेस मराठ्यांच्या फौजेचं नेतृत्व करत होते मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, बाजी भिवराव रेवटेकर, नरसोजी पंडित, तुकोजी कदम आणि कित्येक पराक्रमी मराठा सरदार. मराठ्यांनी अटक जिंकली, मराठे अटके पार गेले आणि मराठे जाऊन पोहोचले जमरूद किल्ल्यावर. मराठ्यांनी आत्तापर्यंत लाहोरचा शाही किल्ला जिंकला होता, झेलमजवळचा रोहतासचा महाबलड्ड किल्ला जिंकला होता, पेशावरचा बालाहिसार किल्ला जिंकलेला होता, मुलतानचा किल्ला जिंकला होता. ऑगस्टमध्ये अटक ही मराठ्यांच्या ताब्यामध्ये आली होती आणि अटकेपार जात मराठ्यांनी जमरूदचा एक किल्ला जिंकला आणि या विजयामध्ये पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते. पण मराठे फक्त अटकला थांबले नाहीत, जमरूदच्या किल्ल्यापर्यंत पोहोचले. खैबर खिंड म्हणजे आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला जोडणारा हा नैसर्गिक मार्ग. या मार्गावरून कित्येक शतकांपासून कित्येक दशकांपासून व्यापार होत होता आणि ज्याचं या खैबर खिंडीवर नियंत्रण, त्याचं अफगाणिस्तानाकडे जाण्याच्या येण्याच्या मार्गावर नियंत्रण. अहमद शाह अब्दालीच्या सर्व भारतावर झालेल्या स्वाऱ्या या खैबर खिंडीतून झालेल्या होत्या. त्यामुळे मराठ्यांनी ही खैबर खिंड जिंकणं आणि तिथून जवळच असणाऱ्या काबूल आणि कंदाहार या आपल्या 2 महत्त्वाच्या शहरांच्या अगदी जवळ मराठे येऊन पोहोचणं ही अहमद शाह अब्दालीसाठी धोक्याची घंटा होती. मराठे अटकेपार जाऊन पोहोचले. मराठ्यांच्या या सैन्याने जमरूदचा किल्ला जिंकला आणि जमरूदपर्यंत मराठ्यांच्या फौजा जाऊन पोहोचल्या आणि यानं अहमद शाह अब्दाली कुठेतरी अस्थिर झाला. अहमद शाह अब्दालीला ही धोक्याची घंटा वाटू लागली आणि त्याच्या पुढच्या केवळ 3 वर्षामध्येच अहमद शाह अब्दालीने केलेल्या 6व्या आक्रमणामध्ये मराठ्यांनी पानिपतवर प्रचंड शौर्य गाजवलं. अहमद शाह अब्दालीच्या विरोधामध्ये मराठे पायावरून उभे राहिले आणि मराठ्यांची अख्खी एक पिढी या पानिपताच्या युद्धावर लढत असताना धारतीती पडली. त्यांना वीरमरण प्राप्त झालं. मावळात जन्मलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांनी आपल्या हातामध्ये तलवार घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य याच मावळ्यांच्या हातामध्ये असणाऱ्या मनगटातल्या तलवारीच्या जोरावर अटकेपर्यंत जाऊन पोहोचलो होतं आणि अटकेपार जात जमरूदच्या किल्ल्यापर्यंत गेले. मराठे अटकेपार गेले ही म्हण लहानपणापासून आपण ऐकतो, पण अटकेपार गेले म्हणजे नक्की कुठे, तर जमरूदपर्यंत, जिथून काबूल आणि कंदाहारवर मराठे कधीही हल्ला करू शकत होते. अहमद शाह अब्दालीला मराठ्यांनी कायमच शह दिलेला होता. पानिपतच्या युद्धामध्येही मराठे एका क्षणापर्यंत विजयी होत आलेले होते. अहमद शाह अब्दाली समोर सर्वात मोठा आणि सर्वात प्रबळ शत्रू म्हणजे मराठे आणि या मराठ्यांनी अटकेपार जात केलेला पराक्रम, त्याची ही कहाणी. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.